नमस्कार मित्रांनो, मी प्रसन्नजित ताडे, जिल्हा परिषद पिंपरी खोदरी. आज आपण मराठीच्या सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत हा पाठ अभ्यासूया. बघा, या पाठा अगोदर आपण भारताचा अव्वल धावपटू यामध्ये पी टी उषा यांचं नाव समाविष्ट आहे. मात्र अतिशय दुर्गम परिस्थितीमध्ये वाढलेल्या आदिवासी पाड्यातील कविता राऊत ही खरंच आज आपल्या देशाला एक आदर्श ठरली आहे. तोच पाठ आपण आज इयत्ता 5वी पाठ 4 सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. दुर्गम भागातील रस्ते म्हणजेच मातीचा धुराळा, पाण्यासाठी वनवन करणे हा रोजचाच दिवस. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मारता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच. अशा खेड्यामध्ये पाड्यामध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते. असाच एका डोंगर दऱ्यांनी वेढलेल्या आदिवासी पाडा म्हणजेच पाण्याच्या शोधासाठी तिने मैलोमैल भटकंती करावी लागेल. त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायाने चालणारी, लाकूड फाडा गोळा करणारी एक मुलगी. तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. कविताचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कवितांनी पटकावली. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. चीनमधील ऑंगजौ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्याच्या कविताचे सुवर्ण पदक अवघ्या सेकंदाने हुकलं. पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली. आईंच्या शब्दांनी कविताला खरंच दिलासा मिळाला. अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या सामंजस्य शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगातून आधार दिला आहे. कष्टप्रद अनुभवामुळे कवितांचे पाय खणखर बनले. नाशिक जिल्हा स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रता त्यावेळी जाणवली नाही. कवितांच्या पायामध्ये चमकदार दौड हिरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. त्यांनी कविताच्या आई वडिलांची मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासूनच अनवाणी धावण्याचीच तिला सवय होती. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमित करून घेतला. हिऱ्याला पैलू पाडल्याशिवाय त्याचे तेज अधिक फैलवते असे तिच्या बाबतीत झाले. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी कसरत कविता राऊत करत होती. कवितांची ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वी साठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. ती राहणार कुठे हा कवितांच्या आईवडिलांना पडलेला प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला. 24 ऑक्टोबर 2002 पासून ते पुढील 5 वर्षे ती त्यांच्याच घरी राहिली. स्वतःचा मुलगा आणि एक मुलगी असलेला सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि यांची प्रचिती म्हणजेच कवितांचे यश. एका पाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले.
कवितांच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा भागास नवी ओळख मिळाली. आज केवळ कविता राऊत कुटुंबालाच कवितेचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सुल परिसराची हीच भावना आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल सावरपाडा येथे जणू काही दिवाळीच साजरी होती. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. कवितांचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेलं वलय तिच्या सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांच्या गारडा यामुळे आपली लेक लई मोठी झाली याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यामध्ये सहज वाचता येत होते. कविता बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असता रोज किमान एकदा तरी आईंशी फोनवरून बोले. यावरून त्या माय लेकीचं गहिरं नातं दिसून येते. कविता सांगते की आईशी बोलल्यावर मनाला वेगळेच समाधान वाटतं. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटतं. कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडला नाही. बापलेकीच्या नात्यातील विनही तितकीच गैरी. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायामध्ये मोठेपणी इतके बळील असे तिच्या आईवडिलांना कधीच वाटले नव्हते. कवितांच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती, तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यास विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांना कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असले तरीही तिचे सर्वांचे प्रेम तिने जपले आहे. घरचे सण समारंभ उत्सव यामध्ये ती प्रत्यक्ष सहभागी येत नसल्याची खंत कविताला वाटते. बंगळूरच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजूनही एका गोष्टीपासून दूर राहावे लागे, ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुलामुलींशी आदर्श ठरली आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. पी.टी. उषा या धावपटाला ती आपले आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सरावही ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षणाने दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे ते कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे हे आपल्या हातात असते. मेहनतीचे हाच उद्दिष्टाकडे